नमस्कार, मी विदुला. दिल से दिल तक हेल्दी हार्ट या टॉक शो मध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. अलीकडच्या काळात हृदयविकारामुळे जीवाला धोका निर्माण झालाय. अगदी सुदृढ लोकांमध्येही हार्ट अटॅकचे प्रमाण दिसून येते. याच गोष्टी लक्षात घेऊन भारतीयांमध्ये हृदयविकाराबद्दल शिक्षित आणि संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी दिल से दिल तक हेल्दी हार्ट या टॉक शोची मोहीम सुरू करण्यात आली. आकडेवारी दर्शवते की पाश्चात्य देशातील लोकांपेक्षा भारतीयांना 10 वर्ष आधी हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर दर 33 सेकंदाला एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होतो. याच गोष्टी लक्षात घेऊन भारतीयांमध्ये हृदयविकाराबद्दल जागरूकता निर्माण करावी म्हणून दिल से दिल तक हेल्दी हार्ट या टॉक शोची मोहीम भारतातील आदरणीय इंडियन मेडिकल फ्रेटर्निटी यांच्या संयुक्त विद्यमाने 2018 पासून सुरू करण्यात आली. दिल से दिल तक हेल्दी हार्ट या टॉक शोचे लाखो भारतीयांनी कौतुक केले आणि हजारो भारतीय या मोहिमेत सामील झाले. हीच गोष्ट लक्षात घेऊन भारतातील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ टीव्हीद्वारे आपली चर्चा सादर करतात. याच पार्श्वभूमीवर आज आपल्यासोबत आहेत भारतातील तसेच मुंबईमधील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर दयानंद कुंबला, डॉक्टर केशव काळे, डॉक्टर शलिमा गौतम आणि डॉक्टर पंकज पाटील. नमस्कार डॉक्टर, तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. माझा पहिला प्रश्न डॉक्टर दयानंद कुंबला यांना आहे. डॉक्टर, अलीकडच्या काळात हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ होते. हृदयविकारापासून आपले संरक्षण करण्यासाठी आपण काय करू शकतो? त्याचबरोबर अशा कुठल्या चाचण्या उपलब्ध आहे ज्यामुळे हृदयविकाराचा त्रास आपल्याला होण्यापासून त्याचा धोका आपण आधीच ठरवू शकतो? बरोबर आहे. आजकाल ते विकारांचा त्रास फारच वाढत चाललेला आहे. तरुण वयात पण आम्ही बघतो पुष्कळांना हृदयविकारांचा झटका आलेला असतो. तर मुख्य कारण म्हणजे तणाव 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 नंतर तुमचं सगळं डायबिटीज, ब्लड प्रेशर, स्मोकिंग, फॅमिली हिस्ट्री हे सगळं नंतरचं असतं. सगळ्यात आधी महत्त्वाचं म्हणजे तणाव. आपण ह्याला कसं टाळू शकतो हे सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग आहे. हे टाळणं म्हणजे आपण रेग्युलर चेक करत राहणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. जेव्हा आपण आपली चाचणी करतो, हेल्थ चेकअपमध्ये जाऊन ECG काढतो, स्ट्रेस टेस्ट करतो, 2D एको करतो किंवा स्ट्रेस इको करतो किंवा आजकाल तर तेवढंच नव्हे तर कॉरोनरी कॅल्शियम स्कोअर, कॉरोनरी अँजिओग्राफी ही केली जाते. ज्यांना काही त्रास नसेल किंवा ह्या सगळ्या चाचण्यामध्ये असं कळतं की ह्याला हृदयरोगाचा विकार येऊ शकतो, त्यांनी हे सगळं सगळं चाचण्या केल्यानंतर त्याचप्रमाणे त्या स्पेशलिस्टकडे जाऊन दाखवणे योग्य आहे. मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये नक्कीच सगळं डिपार्टमेंट्स आहेत, तिथे ह्याचं पुढचं सगळं निदान केलं जातं आणि हृदयविकार येण्याच्या आधीही यांचा उपचार केला जातो. माझा पुढचा प्रश्न डॉक्टर केशव काळे यांना आहे. डॉक्टर, हार्ट अटॅकची काही वॉर्निंग साईन्स आहेत का आणि हार्ट अटॅक आल्यानंतर आपण काय करू शकतो? सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही माणसाला ज्यावेळी हार्ट अटॅक येतो त्यावेळी काहीतरी सायन्स अँड सिम्पटम दिसून येतात. पण बऱ्याच वेळा कसं असते, आपल्या ह्युमन टेंडन्सी अशी आहे की बऱ्याच गोष्टी निग्लेक्ट करणे किंवा मला का हार्ट अटॅक होऊ शकतो असं मान्य करत नसल्यामुळं बऱ्याच गोष्टी आपण ज्या विसर पडतो आणि आपण ते वॉर्निंग सायन्स असतात, सिम्पटम असतात हार्ट अटॅकचे अगोदरचे, ते आपण विसरून जातो. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चेस्ट पेन, म्हणजे छातीत दुखणं. त्या छातीत दुखण्यामध्ये बऱ्याच मिथ्स आहेत. जनरल पब्लिकला माणसाला कसं वाटतं, जर लेफ्ट साईडला चेस्ट पेन असेल तरच हार्ट अटॅक येऊ शकतो. पण त्यांना माहीत नसतं की चेस्ट पेन लेफ्ट साईडला हो, राईट साईडला हो, पोटात हो किंवा पूर्ण चेस्ट पेन, पूर्ण बॉडीवर चेस्ट पेन हो, कुठलाही चेस्ट पेन असेल किंवा कुठल्याही साईडचा असेल ते हार्ट अटॅकच्या रिलेटेड असू शकतो. हे सगळ्यात अगोदर ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे. तर चेस्ट पेन असा होतो की युजली नॉट टिपिकल पेन, बट काहीतरी आपल्या छातीवर कोणीतरी दाब ठेवला आहे किंवा कन्स्ट्रिक्शन, म्हणजे काहीतरी कन्स्ट्रिक्शन होतंय अशा प्रकारचा चेस्ट पेन असतो. आणि हा चेस्ट पेन असतो किंवा जो छातीत कळा असतात त्या मानेकडे जातात आणि डाव्या हाताला, डाव्या आर्ममध्ये किंवा सगळीकडे स्प्रेड होत जातात. हे चेस्ट पेन टिपिकल हार्ट अटॅकच्या रिलेटेड असू शकतं. दुसरं महत्त्वाचं की ज्यावेळी नॉर्मली आपण बसतो त्यावेळी छातीत दुखत नसतं, पण थोडं चालल्यानंतर, शिडी चढल्यानंतर छातीत दुखतं आणि आपल्याला बसावं लागतं. हे एक अलार्मिंग साईन असतं की हार्टच्या रिलेटेड असू शकतो. दुसरा आहे की दम लागणे. नॉर्मल आपण रुटीन ॲक्टिव्हिटी करतो, समजा 3-4 किलोमीटर आपण रेग्युलर चालत असाल आणि एका दिवसापासून तुम्हाला वाटलं की बाबा आता मला 1 किलोमीटर चालल्यानंतर किंवा 2 किलोमीटर चालल्यानंतर मला दम लागतो किंवा 2-3 शिड्या चढल्यानंतर दम लागतो आणि मला बसावं लागतं, बसल्यानंतर बरं वाटतं आणि नंतर चालू शकतो, तर ते दम लागणे हार्टच्या रिलेटेड असू शकतं. तिसरं महत्त्वाचं म्हणजे चक्कर येणे. कधी कधी छातीत दुखत नाही, दम लागत नाही, पण कधी कधी अचानक चक्कर येते, घाम येतो आणि
कोलॅप्स होण्यासारखी कंडिशन तयार होती, अशा वेळी हार्टच्या रिलेटेड असू शकतो. तर छातीत दुखणे, दम लागणे, चक्कर हे टिपिकल सिम्पटम आहेत हार्ट अटॅकसाठी. मग कधी कधी हे काहीच नसतंय तरी पण हार्ट अटॅक असू शकतो, हे मी मान्य करणं गरजेचं आहे. माझा पुढचा प्रश्न डॉक्टर शालिमा गौतम यांना आहे. डॉक्टर, हार्ट अटॅकची काही रिस्क फॅक्टर आहेत का जी आम्हाला माहिती नाहीत? एक डॉक्टर या नात्याने तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? जनरली हिडन कॉजेसमध्ये आपण असं सांगू शकते की इवन सिव्हिअर एनिमिया टू स्टार्ट विथ आपल्या हिंदुस्थानमध्ये ही खूप कॉमन आहे आणि स्त्रियांमध्ये तरी खूपच कॉमन आहे. सिव्हिअर एनिमिया एक बहुत इम्पॉर्टंट कॉज आहे हार्ट अटॅकचा. आणि सिव्हिअर हायपोक्सिमिया म्हणजे जर ऑक्सिजनची पण कमी झाली ती पण एक बहुत इम्पॉर्टंट कॉज आहे आपल्या हार्ट अटॅकचा. आणि तिसरा आपण घेते थ्रोम्बोसिस. हा कोरोनामध्ये आपण बघितला, इवन यंग लोगों में खूप हार्ट अटैक की संख्या बढ़ी है. तो एक थ्रोम्बोसिस एक बहुत इम्पॉर्टंट फॅक्टर है. ये अँड हायपोटेन्शन म्हणजे तुमचा ब्लड प्रेशर फार कमी झाला, तिच्या कारण काही पण होऊ शकते. म्हणजे तुमचे लूज मोशन झाले, अनकंट्रोल लूज मोशन झाले, ते स्त्रिया आणि वी आर व्हेरी इग्नोरंट. आपल्याला असं लागते की चलो हुआ मोशन हुआ आपण सलाइन चढ़ाए नहीं चढ़ाए गोली से ठीक हो जाएगा. पण जर त्याच्यापेक्षा आपला ब्लड प्रेशर खूप कमी झाला तर इट इज अ बिग प्रॉब्लम अँड इससे अपने को हार्ट अटैक आ सकता है प्रेशर कम होने से. त्याच्यानंतर रेडिएशन इंजरी आहे, ती पण इम्पॉर्टंट फॅक्टर आहे आणि इंडियामध्ये 10 वर्षा पहिलेच ही प्रेझेंट करतो. माझा पुढचा प्रश्न डॉक्टर पंकज पाटील यांना आहे. डॉक्टर, गॅस्ट्रिकमुळे होणाऱ्या वेदना आणि हृदयविकारामुळे होणाऱ्या वेदना यातला फरक तुम्ही कसा सांगाल? कधी कधी आपण बघतो की एखाद्या व्यक्तीला खूप छातीत तीव्र वेदना होत असतात आणि घामही सुटलेला असतो, डाव्या हातात दुखत असतात आणि अशा वेळी हा पेशंट आपल्या डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टरकडे काही प्राथमिक चाचण्या केल्यानंतर असे आढळते की ही तर फक्त ॲसिडिटी असते. पण असं नेहमीच नसते. बराच वेळा गंभीर वाटणारा हृदयविकाराचा झटका आणि ॲसिडिटीमुळे छातीतली जळजळ याच्यामधलं डिफरन्शिएट करणं अवघड होतात आणि असे डिफरन्शिएशन अवघड झाल्यामुळे बऱ्याच रुग्णांची ही परिस्थिती बिकट झालेली असते. आता या दोघांमधलं फरक डिफरन्शिएट करणं ॲक्च्युली त्या लेवलला फार अवघड असतं. याच्यामध्ये अशी काही टिपिकल रेश नाही आहे किंवा एक बॉर्डर नाही आहे की बाबा हे सिम्पटम्स म्हणजे हे प्रकारचं छातीतलं दुखणं म्हणजे ॲसिडिटीमुळे आहे आणि ह्या प्रकारचं दुखणं म्हणजे एक हृदयविकाराचा झटका आहे. जेव्हा टिपिकली आपण हार्ट अटॅक येतो तेव्हा आपण म्हणतो की एखाद्या पेशंटच्या डाव्या साईडमध्ये दुखत आहेत आणि डाव्या हातामध्ये दुखत आहेत. पण त्याला काही अपवादही असतात. फॉर एक्झाम्पल जर बघितलं आपण तर की धडाच्या वरतील कुठल्याही भागामध्ये आपल्याला वेदना होऊ शकतात. कधी कधी कानामध्ये, जबडामध्ये किंवा पाठीमध्ये किंवा स्तनांच्या कुठल्या भागामध्ये पण आपल्याला छातीत दुखू शकते. पण हे डिफरन्शिएट करणं फार अवघड असतं. कार्डियाक अरेस्ट, हृदयविकाराचा झटका आणि ॲसिडिटीमुळे किंवा गॅस्ट्रिक ट्रबलमुळे होणारी ही छातीतली जळजळ याला कुठल्याही शारीरिक लक्षणावरून आपण डिफरन्शिएट करू शकत नाही. जर तुम्हाला हे सिम्पटम्स किंवा लक्षणे 10 ते 15 मिनिटापेक्षा जास्त होत असेल तर त्वरित तुम्ही तुमच्या डॉक्टरांना संपर्क करावा. माझा पुढचा प्रश्न डॉक्टर दयानंद कुंबला यांना आहे. डॉक्टर, हृदयरोगावर उपचार केलेल्या किंवा न केलेल्या रुग्णांमध्ये काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात? त्याचबरोबर योग्य जीवनशैली आणि वैद्यकीय मार्गदर्शन यामुळे हृदयरोग हा रिव्हर्सल होऊ शकतो का? त्याचबरोबर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो का? आता हल्ली हृदयविकार झाला की लगेच कॉरोनरी अँजिओग्राफी होते, अँजिओप्लास्टी होऊन माणूस ठीक होऊ शकतो. 1-2 ब्लॉकेजेस असतील ते काढले जातात आणि पेशंट्स त्यांचं हृदयाची क्षमता ठेवली जाते, म्हणजे त्यांचं इजेक्शन फ्रॅक्शन नियर नॉर्मल होऊ शकते. पण ह्याच माणसांनी समजा काळजी नाही घेतलं, हार्ट अटॅक म्हणून बसला, जसं ॲसिडिटी बसला, मग 3-4 दिवसानंतर हॉस्पिटलला गेला आणि तेव्हा आपल्याला कळतं घ्यायला हृदयविकार आला असेल, तेव्हा आपण बघतो की त्याची हृदयाची क्षमता फारच कमी होऊन जाते. तेव्हा हृदयाची क्षमता, पंपिंग एकदमच कमी होऊन जाते, तर कॉम्प्लिकेशन्स रेट वाढत जातात. याचं म्हणजे एक कॉम्प्लिकेशन म्हणजे पंपिंग वीक झाल्यामुळे पेशंटचे पाय सुजतात, पोटावर पाणी भरतं, मग त्यांना दम लागत राहतो, त्यांना सरळ झोपताच येत नाही. ह्याला आम्ही म्हणतो की ॲक्यूट कंजेस्टिव्ह कार्डियाक फेलियर हे होऊन जातं. ज्यांनी जे निग्लेक्ट करतात हृदयविकाराचं, हळूहळू क्षमता जेव्हा कमी होते तेव्हा कितींदा हृदय आपल्या गती फास्ट किंवा स्लो चालू असतं. एकदमच फास्ट धावायला गेला त्याला मी व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया बोलतो. त्याच्यात पेशंट्स कॅन डाय सडनली. ह्याचं प्रिव्हेन्शनसाठी आजकाल ऑटोमॅटिक इम्प्लांटेबल कार्डिओ डिफिब्रिलेटर म्हणजे पेसमेकर, जिथे शॉक देण्याचा पेसमेकर वापरला जातो. की जेव्हा हृदयाची क्षमता फारच लो गेली असेल
तर आपल्याकडे काही पेसमेकर्स आहेत ज्याच्या कारणाने जे वापरून आपण त्यांचं पंपिंग वाढवू शकतो. एवढंच नव्हे तर आपलं फायनली आपलं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे सगळ्यांनी गृहीत धरलं पाहिजे. हृदयविकार क्युअर होत नाही, हृदयविकार कंट्रोलमध्ये आणू शकतो. दुसरा तिसरा हृदयविकार आपल्याला टाळायचा असेल तर आपली जीवनशैली चांगली पाळली पाहिजे. डायबिटीस कंट्रोल केलं पाहिजे, ब्लड प्रेशर कंट्रोल केलं पाहिजे आणि नियमित आपल्या गोळ्या घेत राहिलं पाहिजे. माझा पुढचा प्रश्न डॉक्टर केशव काळे यांना आहे. डॉक्टर, नैराश्य, चिंता, झोपण्याच्या वेळी, त्याचबरोबर चुकीच्या खाण्याच्या पद्धती याचा आणि हृदयविकाराचा काय संबंध आहे? कुठल्याही व्यक्तीला जर हृदयविकार होणार असेल तर त्याला काहीतरी कारणं लागतात. 90-95% देर आर सम रिस्क फॅक्टर्स. म्हणजे हृदयविकार होण्यासाठी काही कारण लागतात. त्यातले बरेच कारणं असतात की ते नॉन मॉडिफाय, म्हणजे आपण ते चेंज करू शकत नाही. काही असतात की आपण ते मॉडिफाय करू शकतो. तर त्यातले 2 प्रकार म्हणजे तुमची लाईफस्टाईल अँड सेकंड म्हणजे स्ट्रेस, एन्झायटी अँड डिप्रेशन. ह्या 2 सिग्निफिकंट गोष्टी आहेत ते आपण कंट्रोल करू शकतो आणि त्या कंट्रोल केल्या तर आपण भविष्यात होणारा हृदयविकाराचा जो अटॅक येणार असतो ते आपण टाळू शकतो. तर त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्ट्रेस, एन्झायटी अँड डिप्रेशन. हे जे ट्रायड आहे ते फार सिग्निफिकंट आहे. तर ह्यातनं सोल्युशन काय काढायचं, ह्यातनं आपल्याला उपाय काय? तर मेन आहे की हे जे मूळ कॉज एन्झायटी, डिप्रेशन आणि जे स्ट्रेस असतो हे का होतं हे शोधून काढणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. कधी कधी नॉन फार्मॅकोलॉजिकल ट्रीटमेंट, तुम्ही योगा करा, मेडिटेशन करा, एन्जॉय द मीटिंग्स विथ द फॅमिली, फ्रेंड्स, ह्या सगळ्या गोष्टी करून आपण त्यातनं थोडासा मार्ग काढू शकतो. आणि तिसरं महत्त्वाचं, ह्यातनं काही सोल्युशन निघालं नाही तर फार्मॅकोथेरपी तुम्ही कन्सल्टेशन डॉक्टरशी करू शकता आणि त्यातनं पर्याय काढू शकता. तर हे तिन्ही गोष्टी जर कंट्रोल केला तर आपण काही प्रमाणात हार्ट अटॅक वाचवू शकतो. आणि त्यातली दुसरी सेकंड गोष्ट म्हणजे लाईफस्टाईल. मीन्स सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाईफस्टाईल इज अ बेसिक ट्रीटमेंट फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ द हार्ट अटॅक. सेकंड, रिड्यूस द ओबेसिटी अँड वेट. तुमचं वेट आयडियल असणं गरजेचं आहे. वेट वाढलं, BMI वाढला, वेस्ट सर्कम्फरन्स वाढलं, इट इज डायरेक्टली हार्ट अटॅकच्या रिलेटेड असू शकतं. थर्ड, प्रमोट द फिजिकल ॲक्टिव्हिटी. कमीत कमी आठवड्यातून 5 दिवस 30-35 मिनिट रेग्युलर एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. एक्सरसाइज डायरेक्टली हार्टशी रिलेटेड तर हार्ट अटॅक प्रिव्हेंट करू शकतात, पण हे स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा एक्सरसाइजमुळे कमी होऊ शकतात. अँड लास्ट नॉट बट अवॉइड द टोबॅको. एनी फॉर्म ऑफ टोबॅको कन्झम्पशन, स्मोकिंग, टोबॅको च्युविंग, कुठल्याही प्रकारचे तंबाखू खाणे किंवा तंबाखूचे पदार्थ घेणे हे हृदयासाठी फार घातक असू शकतात. त्यामुळे ते प्रिव्हेंट करणं माझ्या मते गरजेचं आहे. माझा पुढचा प्रश्न डॉक्टर शालिमा गौतम यांना आहे. डॉक्टर, हृदयविकाराच्या उपचारामध्ये कुठला फरक आहे का? लिंग फरक, स्त्री किंवा पुरुष, आणि प्रकर्षाने स्त्रिया कुठली लक्षणे लपवतात का? डॉक्टर या नात्याने तुम्ही काय सांगाल? आणि ना आता द क्वेश्चन इज कि अभी कैसे दोनों का डिफरेंस क्या है, प्रेजेंटेशन का और ट्रीटमेंट का. तो हालांकि ट्रीटमेंट इसमें दोनों को सेम है, चाहे वो स्त्री है चाहे वो पुरुष है, परंतु आउटकम म्हणजे त्याचे आउटकम काय झाला, आपल्याला जे केअर दिली त्याचे आउटकम स्त्रियांमध्ये चांगली नाही होत बहुतेक, आणि मॉर्टॅलिटी पण स्त्रियांमध्ये जास्ती होते. याच्या कारण काय आहे? एक तरी स्त्रियाचे बेसल मेटाबॉलिक रेट आणि बॉडी मास इंडेक्स कमी होते पुरुषापेक्षा, तर आपल्याला कॉम्प्लिकेशन रेट पण जास्ती होऊ शकते एक. आणि दुसरी गोष्टी, प्रेझेंटेशन पण फार लेट होते स्त्रियांमध्ये, कारण स्त्री घरच्या सगळ्यांसाठी सगळं करते पण स्वतःसाठी ते सगळं विसरते. ते एक सिम्पटम पण नाही ते डॉक्टरला बरोबर टायमावर सांगते. तिला हार्ट रेट वाढते तर तिला वाटते मी जास्ती काम केला म्हणून माझी हार्ट रेट वाढते. तिला ताप येते तर ती समजते नाही काही नाही ते पण बरी होणार. तिला घाम येते ती पण ते समजतात कोई बात नहीं वो भी ठीक हो जाएगा. पण कैसा ऐसा करत करत यू वेस्ट लॉट ऑफ टाइम. तो कोई पण ऐसा सिम्टम आपको जो अनयूजुअल लगता है, आपके डॉक्टर को आपको तुरंत जाके बताना चाहिए. आणि दुसरी गोष्टी की स्त्रियांमध्ये ड्युरिंग प्रेग्नन्सी आता आपण खूप बघते पेरिपार्टम कार्डिओमायोपॅथी, म्हणजे हार्ट पण वीक होऊ शकते, तिचे पण सिम्टम होते. ती आधी एवढी कॉमन ना होते पण अति ती खूप कॉमन झाला. तो लेडीज को अपना सेकेंड ट्राइमेस्टर से लेके बच्चा होने के 5 महीने तक ये बीमारी भी हो सकती है जिसमें हार्ट की मसल्स ही वीक हो जाती हैं. यदि उनको दम लगता है, फिटीग आता है, पसीने आते हैं, काम नहीं होता है, तो तुरंत डॉक्टर को सलाह करनी चाहिए और आगे डॉक्टर जो भी आपको एडवाइस दे सेकेंड प्रेगनेंसी का करना है या नहीं वो स्ट्रिक्टली फॉलो करना चाहिए. माझा पुढचा प्रश्न डॉक्टर पंकज पाटील यांना आहे. डॉक्टर, सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय आणि सायलेंट हार्ट अटॅक होण्याचा धोका कुणाला जास्त असतो?
आपण नेहमी बघत असतो की एखाद्या व्यक्तीला जेव्हा हार्ट अटॅक येतो तेव्हा त्याला छातीमध्ये दुखत असते आणि त्याला दरदरून घाम सुटत असतो आणि तो कोसळतो, कोलॅप्स होतो. सायलेंट हार्ट अटॅक किंवा मूक हार्ट अटॅक जे पुढे सडन कार्डियाक अरेस्टचे कारण बनू शकते, त्याला बेसिकली आपण एक मिसनोअर म्हणता येईल. म्हणजे असं नाही की तुम्हाला काही सिम्पटम्स वगैरे आधी भेटत नाही किंवा लक्षणं वगैरे भेटत नाही. ह्याच्यामध्ये तुम्हाला काही लक्षणे आधीपासून भेटत असतात. जसे चेस्टमध्ये हेवीनेस वाटणं, छातीमध्ये जळपण वाटणं, घाम सुटणे फक्त, पायाला सूज येणे, चक्कर वगैरे येणे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणवू शकतात. या जर तुम्ही हे जर सिम्पटम्स किंवा लक्षणे जर तुम्ही वेळेस जर नाही ग्रास्प केले तर कदाचित तुम्हाला जीवावर बेतू शकतात. जर म्हणायचं झालं की ह्या सगळ्यांचे रिस्क फॅक्टर काय, तर जे टिपिकल हार्ट अटॅक आपण म्हणतो की जे आधी प्रेझेंटेशन येतात आणि लक्षणं वगैरे येतात, त्यांचे सिम्पटम्स आणि याचे सिम्पटम्स आणि रिस्क फॅक्टर सेम असतात. म्हणजे अनकंट्रोल डायबिटीज, अनकंट्रोल हायपरटेन्शन, हाय कोलेस्ट्रॉल आणि स्मोकिंग, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कॉमन असतात. पण याच्यामध्ये सगळ्यात जास्त स्पेसिफिक जर सांगायचं ठरलं तर डायबिटीस म्हणजे मधुमेहामध्ये हा सडन कार्डियाक अरेस्टचा किंवा सायलेंट हार्ट अटॅकचा हा रेशिओ खूप जास्त असतो. त्याला एक मुख्य कारण आहे की ऑटोनॉमिक डिस्फंक्शन किंवा ऑटोनॉमिक न्यूरोपॅथी. ऑटोनॉमिक न्यूरोपॅथी जर सरळ लँग्वेजमध्ये जर किंवा भाषेमध्ये सांगायचं ठरलं तर आपल्या जे हृदयाला सप्लाय करणाऱ्या नर्व्ज असतात किंवा नसा असतात ते कमकुवत झाले असतात किंवा नष्ट झाले असतात. यामुळे या व्यक्तींना पेन हे किंवा वेदना होत नाही. त्याच्यामुळे यांना हार्ट अटॅक होऊन गेला हा कधी कळतच नाही आणि डायरेक्टली सडन कार्डियाक अरेस्ट म्हणून ही लोक प्रेझेंट होतात. डॉक्टर, जाता जाता तुम्ही आमच्या प्रेक्षकांना हृदयाची काळजी कशी घ्यावी याबद्दल काय संदेश द्याल? डॉक्टर दयानंद कुमला. हृदयविकारापासून वाचवायचं असेल तर प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन इंटरव्हेन्शन. म्हणजे प्रिव्हेन्शन बेटर दॅन इंटरव्हेन्शन म्हणजे प्रिव्हेंट अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी. त्याच्यासाठी आपण नियमित औषधं घेणे, बरोबर डोसप्रमाणेच औषधं घेणे, न चुकता औषधं घेऊन आपली हृदय आपल्याला खंबीर ठेवता येईल. डॉक्टर केशव काळे. माझ्या मते हार्ट अटॅक हा आता एक कॉमन डिसीज झाला आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे एकदा हार्ट अटॅकची साईन सिम्पटम म्हणजे तुम्हाला त्रास सुरू झाला, छातीत दुखणे, दम लागणे, तर तुम्ही अल्टरनेटिव्ह डायग्नोसिस पेशंटनं न करणं योग्य आहे. म्हणजे आपल्याला हार्टचा त्रास असू शकतो हे मान्य करून डॉक्टरांचे कन्सल्टेशन घेणे ही सगळ्यात महत्त्वाची गरज आहे. तिसरं म्हणजे हार्ट अटॅक आल्यानंतर हे घरात बसून किंवा घरची ट्रीटमेंट घेऊन कधीच बरा होऊ शकत नाही. तर तुम्हाला एकदा हार्ट अटॅकची सिम्पटम आले तर तुम्हाला इमिजिएट रिलेटिव्हची किंवा मित्राची कुणाची हेल्प घेऊन इमर्जन्सी हॉस्पिटलला पोचणे एवढी ट्रीटमेंट आहे. आणि लास्ट बट नॉट की हार्ट अटॅक म्हणजे ॲसिडिटी. मला जी चेस्ट पेन होते किंवा छातीत दुखतंय ही फक्त मला गॅसमुळेच होतंय, मी बाहेर का रात्री जेवण केलं किंवा जागरण झालं ह्यामुळे होतंय. ही जवळपास 50% लोक हार्ट अटॅक्सला गॅस म्हणून मान्य करतात, इनो घेतात, ॲसिडिटीची मेडिसिन घेतात, काय घेऊ शकतात. पण असं न करता माझ्या मते त्याची तीव्रता समजून घेणे आणि इमर्जन्सी हॉस्पिटलात जाऊन ट्रीटमेंट करून घेणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. डॉक्टर शालिमा गौतम. हार्ट अटैक को इतना लाइटली ना लें और अपने डॉक्टर की सलाह माननी बहुत ज़रूरी है. कोई भी सिम्टम जो आपको अनयूजुअल लग रहा हो, जैसे छाती में दर्द हुआ और ज़्यादा देर के लिए हो गया आपके यूजुअल टाइम से, अगर वो दर्द 20 मिनट से ज़्यादा हो रहा है या घाम आ रहा है या चक्कर आ रहे हैं या दिल की धड़कन बढ़ रही है जैसे डॉक्टर काले ने बताया, या आपको अनयूजुअली कहीं पे भी बॉडी में फटीग लग रहा है कि जैसे आज काम नहीं हो रहा है, शरीर में वीकनेस आ रही है जो आपको सामान्य तौर पे नहीं होता, तो ये सिम्टम को आप एकदम लाइटली ना लें और अपने डॉक्टर की सलाह लें. तुरंत एक ईसीजी करवाएं, उसके आगे जो आपके डॉक्टर आपको बताते हैं वो करें. और खाने पे, आहार पे बहुत ध्यान देना चाहिए इस वक्त, जिसमें कि मैं देखती हूँ पर्टिकुलरली महाराष्ट्र के कोंकण बेल्ट में लोग नारियल का सेवन बहुत करते हैं और सिंगदाने का सेवन बहुत करते हैं. तो स्त्रियों के लिए खास करके ये मैसेज है कि खाना वही होगा घर में जो आप लोग बनाएंगे. तो नारियल का प्रयोग इतना ज़्यादा भी नहीं होना चाहिए क्योंकि नारियल हार्ट के लिए बहुत लाभदायक नहीं होता है. और सिंगदाने का प्रयोग भी जरा कम करें. बाकी डिप्रेशन, स्ट्रेस, इन सबसे दूर रहें और जहां तक हो सके टाइमली प्रेझेंटेशन अपना करना चाहिए. डॉक्टर पंकज पाटील. आपण नेहमीच म्हणतो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर त्याचप्रमाणे आपला निरोगी हृदयासाठी आपल्याला एक रेग्युलर चाचणी किंवा रेग्युलर टेस्ट करणे फार आवश्यक आहे. जसे याच्यामध्ये जर बघितलं की लॅब टेस्ट आणि नॉन लॅब टेस्ट. नॉन लॅब टेस्टमध्ये आपण बेसिक म्हणतो की एक ॲक्च्युअली ॲन्युअली तरी तुम्हाला एक ईसीजी किंवा 2D किंवा कलर डॉपलर हे करून घ्यायला पाहिजे. अधिक तुम्हाला काही सिम्पटम्स असतील तर त्याच्यानुसार बाकीच्या टेस्ट डॉक्टर किंवा कार्डिओलॉजिस्ट सांगतील ते तुम्ही रेग्युलरली करत जा. फार्माकोलॉजिकल टेस्टमध्ये रिस्क फॅक्टर असेसमेंट असायला पाहिजे.
जसे डायबिटीज असेसमेंट, तुमचे कोलेस्ट्रॉल, लिपिड प्रोफाईल, HSCRP, रिनल प्रोफाईल, टार्गेट ऑर्गन डॅमेजसाठी ह्या सगळ्या टेस्ट तुम्ही रेग्युलरली करत जा. या टेस्टच्या व्यतिरिक्त जर सांगायचं ठरलं तर सगळ्यात महत्त्वाचा आणि फायनल संदेश तुम्ही सांगू शकतो की स्ट्रेस मॅनेजमेंट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ॲट दिस स्टेज. आपण बघतो की प्रत्येकाला कुणाला कोणीतरी कुठल्या फॉर्मचा स्ट्रेस असतात, कुणाला कुठेतरी लवकर जायचं असतं, कुणाला काहीतरी काम करायचं असतात, हे सगळं सोडून फॅमिली स्ट्रेस सगळं स्ट्रेस असतं. पण याच्यामध्ये कुठे ना कुठे तर तुम्हाला हे स्ट्रेस मॅनेजमेंट करायलाच लागतं. अदरवाईज स्ट्रेस हा सगळ्यात मोठा रिस्क फॅक्टर आहे सध्या हृदयविकाराचा. त्यामुळे स्ट्रेस मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲट प्रेझेंट. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि इतकी महत्त्वपूर्ण माहिती तुम्ही आमच्या प्रेक्षकांना दिली. नक्कीच तुम्ही दिलेली माहिती आमच्या प्रेक्षकांसाठी खूप उपयुक्त ठरेल. तुम्ही सुद्धा हृदयरोगाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या दिल से दिल तक हेल्दी हार्ट या पेज सोबत जोडले जाऊ शकता, इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुकच्या माध्यमातून. आजच्या कार्यक्रमात इतकंच. पुन्हा भेटू नवीन चर्चेसह. तोपर्यंत स्वस्थ राहा, काळजी घ्या. धन्यवाद.